नमस्कार मित्रांनो मी विशाल सोनवणे। तर रेशनधारकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे, कारण पिवळे आणि केसरी रेशनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाचे 9 निर्णय घेण्यात आलेले आहेत। आता हे कोणते 9 निर्णय आहेत ते आपण सविस्तर बघून घेऊयात। तर रेशन धान्यामध्ये 9 मोठे बदल झालेले आहेत। राज्यातील फक्त पिवळे आणि केसरी रेशनधारकांना अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण शासनाने रेशनधारकांना 9 मोठ्या गोष्टींचा समावेश करून अनुदान देण्याचं घोषित केलेलं आहे। आता याच्यामध्ये तुम्हाला तर माहितीच आहे की शासनाने तांदूळ बंद केलेला आहे, परंतु ज्या काही पौष्टिक गोष्टी आहेत तर त्या आपण सविस्तर बघून घेऊयात। आता जो पहिला मोठा बदल केलेला आहे तो अत्यंत आनंददायी निर्णय आहे, कारण राज्यातील रेशनधारकांना आता पौष्टिक गोष्टींचा समावेश करून रेशन धान्य दिले जाणार आहे। आता त्याच्यामध्ये नेहमीप्रमाणे जो मिळणारा तांदूळ होता तो बंद केलेला आहे। म्हणजेच तुम्हाला जर रेशन कार्डच नसेल किंवा रेशन धान्य मिळत नसेल, तुमच्याकडे केसरी रेशन कार्ड असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, तर शासनाचे जे तहसील ऑफिस आहे तिथं अन्न पुरवठा विभागामध्ये जाऊन तुम्हाला फक्त तुमचे उत्पन्न 50,000पेक्षा कमी आहे याची नोंद करायची आहे। जरी तुमच्याकडे केसरी रेशन कार्ड असेल तर त्याच्यावरती सुद्धा या 9 वस्तू मिळणार आहेत। आता याच्यामध्ये कोणकोणत्या 9 वस्तू आहेत ते बघून घेऊयात। तर तुम्हाला गहू दिला जाणार आहे, सोबतच साखर दिली जाणार आहे, याच्यामध्ये मोहरीचं तेल सुद्धा दिलं जाणार आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मैदा सुद्धा सर्व पिवळे आणि केसरी रेशनधारकांना रेशन कार्डवरती दिला जाणार आहे। आता जे 5वं म्हणजे मसाले। आता आपले घरगुती मसाले जे आहेत ते सर्व मसाले तुम्हाला रेशन कार्डवरती दिले जाणार आहेत। आता 6वं जे आहे ते म्हणजे डाळी। तर विविध प्रकारच्या डाळी, हरभरा, सोबतच मीठ आणि सोयाबीन सुद्धा तुम्हाला दिले जाणार आहे। परंतु या सर्व गोष्टी घेण्यासाठी जे महत्त्वाचं काम करायला लावलेलं आहे तर ते म्हणजे दुसरा मोठा बदल आणि आनंदाचा निर्णय। तर रेशनधारकांना आता तांदूळ बंद करून तांदळाऐवजी पैसे अनुदानाच्या स्वरूपात दिले जाणार आहेत। त्याच्यासाठी तुमची केवायसी असणं गरजेचं आहे। तांदूळ का बंद केलेला आहे एक गोष्ट लक्षात घ्या, तांदळामुळे भरपूर गोष्टी, शेतकरी असेल, कामगार असेल, मजूर असेल, तर या सर्वांमध्ये जे पौष्टिक गुणसत्व यायला पाहिजे ते गुणसत्व तांदळामधून मिळत नव्हते। त्याच्यामुळे शासनाने 9 गोष्टींचा समावेश करून तुमच्या रेशन कार्डवरती आता पैसे सुद्धा मिळणार आहेत। आता हे पैसे तुम्हाला कुठे दिसणार आहेत ते सुद्धा शासनाने सांगितलेलं आहे। आता तुम्हाला पहिल्यांदा तुमची केवायसी करायची आहे। केवायसी झाल्यानंतर तुम्हाला प्ले स्टोअर नावाचं ॲप आहे, तिथं जाऊन मेरा रेशन 2.0 हा ॲप डाउनलोड करायचा आहे। त्यानंतर आपला जो आधार नंबर टाकून त्याच्याशी लॉग इन करायचा आहे, परंतु तुमचा आधार नंबर पूर्णपणे मोबाईल नंबरशी लिंक पाहिजे आणि आधार नंबर तुमच्या रेशन कार्डशी सुद्धा केवायसी केलेली पाहिजे, तरच तुम्हाला हा ॲप डाउनलोड केल्यानंतर त्याचा फायदा होणार आहे। त्याच्यामुळे भरपूर नागरिकांचे रेशन कार्ड सुद्धा बंद होणार आहे, कारण केवायसी झाल्यानंतर कळणार आहेत की खरे रेशनधारक कोण आहेत, आणि जे नकली बनावट कागदपत्रे देऊन ज्यांनी रेशन कार्ड काढलेलं आहे तर त्यांचं रेशन सुद्धा बंद होणार आहे। आता त्याच्याच पुढचा जो सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे तो तिसरा निर्णय आहे। आता याच्यामध्ये काय झालेलं आहे, शासनाकडून प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ खास पिवळे आणि केसरी रेशनधारकांना दिला जाणार आहे। सोबतच ज्या वेगवेगळ्या शासनाच्या योजना आहेत त्या योजनांचा सुद्धा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये सर्व रेशनधारकांना दिला जाणार आहे। आता इथं फक्त प्रधानमंत्री आवास योजना सांगितलेली आहे, परंतु ज्या वेगळ्या आवास योजना आहे याच्यामध्ये रमाई आवास योजना आहे, परंतु फक्त कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, तर तुम्हाला रमाई आवास योजनेचा सुद्धा लाभ घेता येणार आहे। परंतु प्रधानमंत्री आवास योजनेसाठी तुमचे उत्पन्न कमी पाहिजे शासनाने ठरवलेल्या उत्पन्नापेक्षा, तर तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेता येणार आहे। आता याच्यामध्ये काय झालेलं आहे, काही नागरिकांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, परंतु त्यांना पांढरे रेशन कार्ड आहे, त्याच्यामुळे अर्ज करता येत नव्हता। परंतु त्यांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असले आणि पांढरे रेशन कार्ड जरी असले तरी पण तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेता येणार आहे। त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, जो उत्पन्नाचा दाखला असतो
तो तुम्हाला जवळच्याच नेट कॅफे असेल किंवा माही सेवा केंद्र असेल त्याच्यामध्ये जाऊन तुमचा उत्पन्न दाखला काढायचा आहे आणि तुमच्या गावातील पोलीस पाटील असेल किंवा सरपंच असेल यांचा रहिवासी दाखला घ्यायचा आहे किंवा ग्रामसेवक किंवा तलाठी यांच्याकडून रहिवासी दाखला घेऊन तो पूर्णपणे तहसील ऑफिसमध्ये अन्न पुरवठा विभागामध्ये जमा करायचा आहे। आता त्याच्याच पुढचा जो चौथा मोठा बदल आहे, आनंदाचा निर्णय आहे, तर तो कोणता आहे? तर राज्यातील रेशनधारक कुटुंबातील महिलांना शासनाकडून विश्वकर्मा योजनेमार्फत मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ दिला जाणार आहे। आता भरपूर महिलांनी कमेंट केलेल्या होत्या की पूर्णपणे शिलाई मशीन योजनेचा अर्ज कसा करायचा आहे। तर सर्व महिलांनी, रेशनधारक महिला असतील किंवा ज्यांचे उत्पन्न 1,44,000पेक्षा कमी आहे, अशा सर्व महिलांनी विश्वकर्मा या योजनेच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला शिलाई मशीन योजनेचा अर्ज करता येणार आहे। आता त्याच्याच पुढचे जो सर्वात मोठा निर्णय आहे तो म्हणजे तुम्हाला मोफत पिठाची गिरण किंवा अशा वेगवेगळ्या ज्या शासनाच्या योजना आहेत या सर्व शासनांच्या योजनांचा लाभ घेता येणार आहे। तर तो तुम्हाला PM विश्वकर्मा योजनेमार्फत दिला जाणार आहे। आता याच्यामध्ये कारागीर असतील किंवा शिंपी, धोबी असे वेगवेगळे जे कारागीर आहेत त्यांना सुद्धा स्वतःचा उद्योगधंदा करायचा असेल, व्यवसाय करायचा असेल तरी शासनाकडून तुम्हाला अनुदान दिले जाणार आहे। आता याच्यासाठी तुम्हाला रेशनधारक असणं गरजेचं आहे। आता जो पाचवा मोठा बदल आहे तो म्हणजे अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे आणि आनंदाचा निर्णय आहे। राज्यातील रेशनधारक महिलांना अन्नपूर्ण योजनेमार्फत मोफत 3 गॅस दिले जाणार आहेत, परंतु गॅस कनेक्शन महिलेच्या नावाने असणं गरजेचं आहे। आता याच्यामध्ये सर्वात फेमस झालेली आणि सर्वात लोकप्रिय झालेली लाडकी बहीण योजना, त्या योजनेमध्ये ज्या ज्या महिला पात्र ठरल्या असतील अशा महिलांना राज्यातील पूर्णपणे अन्नपूर्ण योजनेमार्फत मोफत 3 गॅस दिले जाणार आहे। त्याच्यामुळे जरी तुमचा फॉर्म रिजेक्टेड झाला तरी पण तुमच्याकडे जी गुणवत्ता असली पाहिजे ती म्हणजे तुमचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असले पाहिजे, तुमच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक सोबतच रेशनधारक नसेल तरी पण तुम्हाला अर्ज करता येणार आहे, परंतु तुमच्याकडे 1 लाख रुपयांपेक्षा कमी असणारा उत्पन्न दाखला पाहिजे। आता त्याच्याच पुढचा, रेशनधारक कुटुंबातील मुलींना शिक्षणासाठी शासनाकडून अनुदान दिले जाणार आहे, परंतु पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या रेशन कार्डची KYC झालेली असली पाहिजे। म्हणजेच मुलींना शासनाकडून स्कॉलरशिप देण्यात येणार आहे। या स्कॉलरशिपच्या आधारावरती मुलींना जर मोठमोठे कोणते कोर्स करायचे असतील तर ते कोर्स सुद्धा करता येणार आहे। त्याच्यामुळे तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड नसेल तर तुम्हाला नवीन रेशन कार्ड सुद्धा घेता येणार आहे, परंतु त्याच्यासाठी जे नियम अटी आहेत ते म्हणजे पहिला नियम म्हणजे तुमचे उत्पन्न 1 लाखांपेक्षा कमी असावे तर तुम्हाला पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड देण्यात येईल, कारण ज्यांचे उत्पन्न 15,000पेक्षा कमी आहे त्यांनाच फक्त पिवळे रेशन कार्ड आणि ज्यांचे 15,000पेक्षा जास्त आणि 1 लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशांना केसरी रेशन कार्ड दिले जाते। जर माहिती आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब